मित्रांनो, पायाखालची जमीन सरकली. 7 लाख रुपयाचं जुगाड रात्रीत एका लावलं. म्हणजे घर घाण जे होतं सगळं घाण अजून एकदा ठेवलं. देवाऱ्यासमोर रात्रभर रडत राहिलो. मी मायला अगोदर मानत नव्हतो माझ्या देवीला, आणि त्यावेळेस त्याच्या अगोदर मी नास्तिक होतो. ऑपरेशन करून नो गॅरंटी सांगितलेलं. मित्रांनो, माझी बहीण, त्या बहिणीनं मेसेज केली मला धाडकीनं. मी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, तिला मेसेज केलं, ताई काय झालंय, तिथे काय झालंय, 5-6 धाड मेसेज केलं. डायरेक्ट तिनं मला फाशीचा दोरा बांधलेला मला डायरेक्ट फोटो पाठवला. माझा बाप अजून पण रस्त्यावर वाजवतो. माझी आई अजून पण रस्त्यावर गाणं म्हणते. माझ्या आयुष्यातील ज्या गावात मला घर बांधायला नव्हतं, ज्या गावात आपल्याला राहायला वावराय परवानगी नव्हती, घर बांधू देत नव्हते, घर नव्हतं, माझ्या गावानं मला डोक्यावर घेतलेलं आहे. जळणाऱ्यांनी ट्रोल बी केलं. पवन जाधव म्हणजे एक दगड होता रस्त्याच्या कडेला पडलेला. बेईमान होणाऱ्यातला पवन जाधव नाही. पवन जाधव गरीब आहे पण स्वाभिमानी आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा 3 लाख फॉलोअर झालं होतं. सगळ्यांना प्रश्न पडत, सगळे म्हणतात पवन जाधव तू खूप साधा आहे, तू सगळ्या फॅन लोकांना समजून घेतो, सगळ्या रील-स्टारपेक्षा तू वेगळा आहे, भारी आहे, आमच्यात बसतो उठतो, कधी फुगेरी मारत नाही. मित्रांनो, फुगेरी न मारायचं कारण आज तुमच्या समोर सांगतो. तर 5 जून 2 वर्षापूर्वी 5 जूनला माझं 3 लाख फॉलोअर कंप्लीट झाले. 3 लाख फॉलोअर कंप्लीट झाल्यानंतर 5:30 वाजता संध्याकाळी 3 लाख झाले. आणि 6 वाजता माझी सख्खी बहीण, माझा जीव प्राण जी काय आहे, सख्खी बहीण दादा ही टेरेसवर खेळत होती, वरून डायरेक्ट खाली पडली. 70% खोपडी तिची क्रॅक गेली, निम्यापेक्षा जास्त खोपडी तिची क्रॅक गेली. गावातल्या दवाखान्यात घेऊन गेलो. मेंदू सगळ्या रक्ताच्या गाठी झाल्या. नो गॅरंटी दिली डायरेक्ट. तिथून जिल्ह्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो. जिल्ह्याच्या दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मित्रांनो, प्रसंग कसा काय असतो सांगा. तिथं घेऊन गेलो. तिथं त्यांनी लिहून घेतलं की जर काय झालं तर आम्ही जिम्मेदार नाही. 7 लाख रुपये खर्च सांगितला. 5-7 लाख रुपये जाते. स्पर्श हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, जे हॉस्पिटल माझ्यासाठी देवाच्या मंदिरापेक्षा पण जास्त आहे ते हॉस्पिटल. तिथं घेऊन गेलो. रात्री 9 वाजता मी तिथे गेलो. त्या ॲम्ब्युलन्समध्ये 2-3 दिवस बहीण बेशुद्ध होती माझी, भरळायची काय पण, रक्ताच्या सगळं झालं होतं, मी एंडच. पण त्यावेळेस बहीण माझी म्हणायची की आजी बसली इथं बरळत, आजी आहे. आजीला मी बा म्हणायचो. ती म्हणाय बा इकडे इथं बस, बा य बस. तिथं माझी आजी तिच्यापाशी होती. असं तिला भासवत असेल नसेल, आजी असेल पुढचा प्रश्न. मित्रांनो, तिथं घेऊन गेलो. 8 जूनला आम्ही तिथं घेऊन गेलो रात्री 9च्या दरम्यान. 8 जूनला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं खूप उशीर झाला, पेशंटची गॅरंटी देऊ शकत नाही, 7 लाख रुपये लागतील टोटल सगळे, तुम्ही पैशाची ॲडजस्टमेंट करा, सकाळी 10 वाजता तिला ऑपरेशनला घेऊ. मित्रांनो, पायाखालची जमीन सरकली. असो, करा ऑपरेशन म्हणलं, पोरगी वाचवा. इथून तिची डोक्याची खोपडी काढून पोटात ठेवायची होती. कधी? 9 तारखेला, म्हणजे उद्या. मी रात्री 1 वाजता हॉस्पिटल सोडलं, घराच्या दिशेने गेलो. गावात एक सावकार होता. रात्री त्याला उठवलं, त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. घराचे डॉक्युमेंट दिले. 7 लाख रुपयाचं जुगाड रात्रीत एका लावलं. म्हणजे घर घाण जे होतं ते सगळं घाण अजून एकदा ठेवलं. कारण माझ्याकडं काहीच नव्हतं, पैशाचं साधन किंवा काय ह्याच्यातनं पैसे ना, सोनं ना नव्हतं, ना गाड्या, काय नाही. घर घाण ठेवलं. मित्रांनो, असं देवाऱ्यासमोर रात्रभर रडत राहिलो. देवाऱ्यासमोर येडामायला सांगितलं, येडामाय, जर माझ्या बहीण जर सुखरूप घरी आली नाही तर मी तुला मानणार नाही, ना तुझ्याकडे बघणार, ना काय करणार. कारण की जसं राजा जीव पोपटात असाय तसा माझा जीव माझ्या बहिणीमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये. रात्रभर देवाऱ्यापाशी पडून राहिलो. येडामायला म्हणलं, कोणी विश्वास ठेवल नाही ठेवल. मित्रांनो, मी येडामायला अगोदर मानत नव्हतो माझ्या देवीला. माझ्या बहिणीच्या प्रसंगातून मला सत्पण दाखवलं, तिनं अंगावर काटा येतो. रात्रभर देवाऱ्यापाशी पडून राहिलं. तिला सांगितलं की जर माझी बहीण सुखरूप आली तर मी इथून तुला चालत येणार आणि तुझ्या डोक्यावर मी चांदीचा टोप करणार. माझ्या बहिणीचं डोकं नीट कर, मी तुला चांदीचा टोप करणार. आणि मित्रांनो, कुणाला विश्वास बसल नाही बसल. 9 जूनचा दिवस उजळला. 8 जूनला मी स्टोरी टाकली होती इंस्टावर. 3 लाख झाले ते माझे. दिदे, मी स्टोरी टाकली होती, मित्रांनो माझ्या दिदीला जर काय झालं तर मी व्हिडिओ बनवायचं बंद करल, मी जगू शकणार नाही. मला एवढे मेसेजेस आले अख्ख्या महाराष्ट्रातून, बाहेर
राज्यातून देशातून बाहेर देशातून सुद्धा आपल्या माणसांचा मेसेज आला की दीदीला काय होणार नाही, आम्ही आमच्या देवाला प्रार्थना केली. आणि त्यावेळेस त्याच्या अगोदर मी नास्तिक होतो. त्यावेळेस मला सगळं समजलं की पवन देव आहेत, देव आहेत, प्रत्येक धर्माचा आहेत. मी प्रत्येक धर्माच्या देवाला मानतो. कारण की त्यावेळेस सगळे तिथं उभं राहिले होते, सगळ्यांनी प्रार्थना केली होती आपापल्या देवाला की सुखरूप घरी येईल, सुखरूप घरी येईल. मित्रांनो, दवा कामी येत नाही तिथं दुवा कामी येते. तसंच म्हणल्यासारखं 9 जून आयुष्यातला नवीन जन्म माझ्या बहिणी. 9 जूनचा दिवस उजळला. 8:30 वाजता बहीण शुद्धीवर आली ICU मधून. रडायला लागली. डॉक्टरांना म्हणली माझ्या वडिलांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आतमध्ये बोलवा. मित्रांनो, खरंच माझ्या बापाचा 9 तारखेला 9 जूनला वाढदिवस होता. 2-3 दिवस बेशुद्ध अवस्थेत असलेली बहीण माझी शुद्धीवर आली आणि त्या दिवशी तिनं आतमध्ये वडिलाला विश केलं हॅपी बर्थडे. ऑपरेशन करून नो गॅरंटी सांगितलेलं. मित्रांनो, माझी बहीण तुमच्या सगळ्या प्रेमामुळं, सगळ्यांच्या माझ्या फॅन लोकांच्या, ज्यांनी रात्रभर देवाला प्रार्थना केली, त्यांच्या प्रेमामुळं माझी बहीण शुद्धीवर आली. पप्पांना विश केलं आणि विश केल्यानंतर 9 वाजता तिनं बिस्किट खाल्लं. 9:15 9:30ला डॉक्टर आले. बघितलं. डॉक्टर म्हणजे अरे चमत्कार, कस काय? बहीण माझ्या आधीपासूनच बोलकी म्हणजे गुड मॉर्निंग सर, सरांनाच जिचं ऑपरेशन घ्यायचं होतं, जे नो गॅरंटी सांगितलं. मित्रांनो, मला वाटत नाही चमत्काराहून कमी असेल म्हणून. आणि फक्त शक्य झालं माझ्या फॅन लोकांच्या, तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळं. जर तुमचं प्रेम नसतं, जर तुमचं मन दुखवले असते मी, जर तुमचा तळतळात घेतला असता, जर कोणी श्राप दिला असता, तर ती माझी बहीण वाचू शकली नसती. मित्रांनो, त्याच्यामुळंच पवन जाधवला ॲटिट्यूड, युगो काहीच नाही. पवन जाधव म्हणजे एक दगड होता रस्त्याच्या कडेला पडलेला. त्याला तुम्हीच पायानं ढकलत कोणी हातानं मारत, इकडं तिकडं खेळत त्याची एक मूर्ती बनवलेली आहे दगडाची. आणि ती मूर्ती तुम्ही सर्वांनी बनवलेली आहे. त्यामुळं पवन जाधव तुम्हाला आयुष्यभर हसवत राहील. मित्रांनो, वचन देतो, आयुष्यभर मरेपर्यंत मी तुम्हाला हसवत राहील. कलाकाराचं एक वैशिष्ट्य असतं की तो कधी जिंकू शकत नाही. कलाकार, त्याला आयुष्यभर त्याची कलाच करावी लागते. 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक माझी 18 वर्षाची एक फॅन, एक भगिनी, 17 ते 18 वर्षाची, अल्पवयीनच होती. त्या बिचारीनं मला एक मेसेज केले 4-5 इंस्टाग्रामला की पवन भैया मी फाशी घेते, मला जगायचं नाही, मी राहत नाही, काय नाही. मी ड्रायव्हिंगमध्ये होतो आणि मी सहज मोबाईल बघितला, रिक्वेस्ट बघितली. मी मेसेज सगळ्यांचे बघतो, कारण की का तर मला जे मेसेज येतात ते 90% मेसेज दुःखी लोकांचेच येतात किंवा गरिबीत असलेल्या माणसांचे येतात. हे जे मेसेज येतात मला, त्यातनं मला एखादा मार्ग काढायचा असतो किंवा त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. मी प्रत्येकाला प्रोत्साहन देतो. मला जे मेसेज येतात ते दुःखी असलेल्या येतात. पवन भाई आमचं हे वाईट झालंय, पवन भाई ते झालं. मी त्यांना म्हणतो सगळं चांगलं होईल, धीर धरा. पण मी त्यांना जे धीर देतोय, मी त्यांना सांगतोय, त्या सांगण्यानं माझं काय पैसे कट होणार नाहीत. कधी पण आपण जर एखाद्याला धीर देत असलो, समजून सांगत असलो, तर नक्कीच तुम्ही पण समजून सांगा, धीर द्या. कारण की त्याच्या ह्यानं एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं. मित्रांनो, असाच प्रसंग झाला. त्या बहिणीनं मेसेज केले मला, धाडकीनं मी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. तिला मेसेज केलं, ताई काय झालंय, तिथे काय झालंय, 5-6 धाड मेसेज केलं. डायरेक्ट तिनं मला फाशीचा दोरा बांधलेलाच मला डायरेक्ट फोटो पाठवला की मी फाशी घ्यायला लागली म्हणून. मी येडा म्हणलो, नेमकं झालंय काय? तिला फोन केलं मी, ताई काय झालंय म्हणलं. तर म्हणले मला एका मुलाने धोका दिला. मुलगा बी अल्पवयीन, मुलगी बी अल्पवयीन. म्हणजे मला एका मुलाने धोका दिला आणि मी आता फाशी घ्यायला लागले. म्हणलं असं नको करू, तिला समजवतोय, रडते बिडते. म्हणलं दे ऐक, त्या पोराचा नंबर. म्हणले ते पोरग तुझंच ऐकू शकतंय फक्त. म्हणलं दे मला नंबर. आणि ते पोरग माझं फॅन होतं. मी त्याला फोन केला, म्हणलं पवन जाधव बोलतोय. म्हणला बोला की बाया, बिग फॅन. म्हणलं असं हे पोरग म्हणला हा हाय म्हणला, माझं तिचं तू कोण सांगणार, तुझं तिचं काय विषय आहे का? अरे म्हणलं माझ्या बारक्या बहिणी म्हणे माझं तिचं काहीच नाही, काय विषय याचा काय? ती मरणाच्या दारात आहे भावा, तिला तू बोल, तिला धोका देऊ नको, तिचं जीवन संपल. त्याला समजून सांगितलं. त्या बिचारीला कॉन्फरन्सला घेतलं. 2 मिनिटात वाद मिटला, 2 मिनिटात वाद संपला. असं प्रसंग मित्रांनो आलेला आहे. तरुण पोरांना सांगतोय, प्रेमाच्या भानगडीत काय कोणी पडणार का? आपली परिस्थिती सुधारवायचं बघा. आई वडिलांकडे बघा, आई वडिलांकडे बघून
घडा, असल्या भानगडीत पण नका. मुद्दा खूप विषय येतात, मिटवायचा प्रयत्न माझ्या परीनं करतो. त्याचबरोबर मित्रांनो, मला सोशल मीडियाचं याड अगोदरपासूनच होतं. कला तर माझ्या रक्तातच आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळी कलाकार आहेत घरातली माझ्या. महाराष्ट्राचं महागा एक चंदन कांबळे माझा मामा जायचं, तुम्हाला पण माहिती आहे. त्यांच्याकडे तर खूप मोठी कला आहे माझी, येडामाय असल्यासारखं मला. त्याचबरोबर माझी आई, माझं बाप, माझी मावशी, आजी, मामा, माझं काका, सगळी माझी कलाकाराचं घर आहे. फक्त एकटाच कलाकार नव्हतो अख्ख्या खानदानात. मला सगळी म्हणायची की तू अख्ख्या खानदानात सगळ्यात बेसुरा व्यक्ती आहे. मला कोणतीच कला नव्हती, ना नाचा येतंय, मला अजून बी येत ना नाचाय, ना नाचा येतंय, ना गाण्याला आवाज नाही माझा, ना वाजवाय, ना काय ना काय ना काहीच नाही. पण अख्खं खानदान आज म्हणतंय की अख्ख्या खानदानातला सगळ्यात मोठा कलाकार तू घडलाय. मित्रांनो, कलाकार मी घडलोय, पण हे सगळं मला माझ्या परिस्थितीनं घडवलंय. माझ्या आईबापाच्या कष्टानं, संघर्ष मी बघून त्यातून मी घडलेलो आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी मला घडवलेलं आहे. खूप मोठं प्रसंग आहेत. फेसबुक चालवायला मी शिकलो. माझी सोशल मीडियातली सुरुवात ही फेसबुकपासून झाली. 2016-17 साली वयाच्या 16व्या-17व्या वर्षी मी फेसबुक वापरायचो. घरी मोठा मोबाईल नाही, छोटा मोबाईल आजीचा होता बटनाचा. त्या बटनाच्या मोबाईलमध्ये मी फेसबुक घेतलं होतं. मोबाईलमध्ये येतंय होता बटनाच्या मोबाईलमध्ये. त्याच्यातनं मी फेसबुक चालवायचो. लाईक, कमेंट, रात्रभर ते सपोर्ट करणं. त्यावेळेस टाईमलाईन ही चांगलंच फेसबुकचं चालायचं. तिथलं नॉलेज चांगलं मला. टिकटॉक आलं. टिकटॉकला थोडेफार व्हिडिओ बनवायचं, काहीतरी काय ना काय. कला होती, पण आई-वडिलांचं स्वप्न होते कलाकार होऊ नको. कलाकार का नावायचं तुम्हाला जर सांगितलंय मी, की आईलाही दुःख होतं. एवढी कलेची चीड होती आईला कलाकारीची तिच्या, की स्वतःच्या पोराला मी दूध पाजू शकले नाही माझं. अमेरिकेला जायचा मला कॉल आला होता. मला तिकडे जाणं झालं नाही, काय ह्या कलेला करायचंय. मित्रांनो, आमचा बँड आहे. तर बँजो लावणाऱ्या सगळ्या लग्नवाल्यांना मला एक सांगणं आहे, की कलाकार जे आपल्या दारात येतात त्यांना तुच्छ बोलू नका, त्यांना शिवीगाळ करू नका. कारण ते बी कोणाच्या त्यांच्या घरचे राजा असतात. ते तुमच्या कलेपुरतं तुमच्या तिथं आलेलं असतात. ते तुमचे नौकर नसतात. तुमचं लग्न कार्य पार पाडण्यासाठी ते आलेले असतात. त्यांना कधी अपमानित करू नका. माझ्या आईवडिलांनी खूप भोगलेलं आहे. ते गाडीवर काचा मारण्यापासून, शिव्या देण्यापासून. आणि ते संघर्ष मी डोळ्यानं बघितला. मी पॅड वाजवत होतो. ते संघर्ष मी डोळ्यानं बघून मी आज इथपर्यंत घडत गेलेलो आहे. माझ्या आता बँजोच्या 3-4 गाड्या आहेत. बँजो बँड डीजेच्या. अमरदीपवाला, पवनबाईचा अमरदीपवाला म्हणून आहे. आणि आईवडील माझं ते बघतात. मी अजूनही बेरोजगारच आहे. माझ्या भाषेत सुशिक्षित बेरोजगारच आहे. मित्रांनो, माझे 1 मिलियन फॉलोअर 1 वर्षात पूर्ण झाले. मी जे घरच्यांकडे वेळ मागितला तर 1 वर्ष वेळ द्या. माझं असं काय स्वप्न नव्हतं 1 मिलियन करायचं, पण मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार होतो. आणि मी सिद्ध केलं. घरी फॅन लोकांची रांग लागायला लागली. फॅन लोक म्हणजे माझे देव, ज्यांनी घडवलं मला. मी आज जे जिवंत आहे फक्त त्यांच्यामुळं आहे. त्यांची घरी येणं जाणं चालू झालं. मग आईवडिलांना कळलं की पोरगं काहीतरी करतंय. तिथून सगळं आमच्या घरच्यांना अभिमान वाटायला लागला. भरतीचं स्वप्न होतं मित्रांनो, पण मी ठरवलंय माझी जी टीममधले पोरं आहेत त्या पोरातले 1-2 तरी मी अधिकारी करणार. सगळ्यांच्या शाळा चालू आहेत. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझ्या पोरांच्या शाळा विथ व्हिडिओ चालू आहे. म्हणजे त्यांची कला पण मी जोपासतोय, त्यांची शाळा पण चालू आहे. सगळं मी स्वतः बघतो. पोरांना न्यायला आणाय गाडीपासून. पण मी एक स्वप्न बघितलेलं आहे की माझ्यातलं 1-2 पोरं तरी मी अधिकारी करणार. जे स्वप्न माझ्याकडून पूर्ण झालं नाही ते माझ्या टीममधल्या पोरांकडून मी पूर्ण करणार आहे. लवकरच ते सत्यात उतरल. स्वप्न मित्रांनो बघत राहा. स्वप्न बघितलं तर सर्व पूर्ण होतात. मित्रांनो, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात आपल्या प्रामुख्याने तिकडल्या भागात आता पूर आला होता पावसाळ्यात. तर मित्रांनो, माझी परिस्थिती काही एवढी मोठी नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या पुराच्या ह्याच्यात मी 50,000 रुपयाची मदत केली होती. जे सगळं किट नेलं होतं, डाळ, गूळ, मीठ. मम्मीला सांगितलं होतं, मम्मी यादी काढ. जसं आपल्या घरी असतं तसं त्यांना पण पाहिजे. डाळ, गूळ, मीठ, हळद. त्याचबरोबर गोळ्या, औषध गोळ्या. त्याचबरोबर पॅड, स्टेफ्रे जे आपण म्हणतो. पॅडला खूप जण नाव घ्यायला लाजतात, पण मित्रांनो ती लाजायची गोष्ट नाही. त्याच्यातनं स्त्री पण आपलं समजतं लोकांना. आपण पिरियड म्हणतो किंवा मासिक पाळी म्हणतो. त्या माझ्या बहिणींना, आईला पण सांगाय कधी लाजू नका. मी ती पॅड सर्वांना वाटप केलं, कारण की पुरात सगळी मदत मिळेल, पण कोणाला जर पिरियड मासिक पाळी आली तर ती मिळू शकत नव्हती. म्हणून मी ते सुद्धा घेऊन गेलो. तुम्हाला माहिती आहे बिनलाज आहे. लाज असणारा असता तर घेऊन गेला नसता. ते घेऊन गेलो. मित्रांनो, हाल बघितलं सगळं. जुने दिवस माझं मला आठवलं सगळं.
त्यावेळेस मित्रांनो एक प्रसंग झाला. माझी बहीण ICU मध्ये होती. ज्यावेळेस मी वाटप करायला गेलतो, माझ्या बहिणीवरच सगळं संकट येतं. माझा जीव आहे तिच्यावर संकट येतं सगळं. माझी बहीण ICU मध्ये होती. लहान अटॅक आला होता तिला. श्वासच घेता येत नव्हता आणि मी कुठं वाटप करत. त्यावेळेस पण मित्रांनो त्या वाटप करणारा आशीर्वाद माझ्या बहिणीला लागला आणि जी मोठा अटॅक किंवा मोठी हानी होण्यापासून तरलं एका दिवसात डिस्चार्ज म्हणून माझी बहीण घरी. मित्रांनो सगळ्यांना एक सांगायचं, सर्वांशी प्रेमानं वागा. कोण वर घेऊन काय जाणार नाही. सर्व रजिस्टर भावांना बहिणीला पण मला सांगायचंय, सगळ्यांची प्रेमानं राहावा, आपलेपणानं राहावा. 2-3 वर्षापूर्वी कलाकारांना पण सांगायचं, 2-3 वर्षापूर्वी आपण काही नव्हतो, ह्यांनीच बनवलेलं आहे आपल्याला. मग तुम्ही बनवलंय सगळ्यांना, म्हणलं मी तुम्हाला फुगिरी का दाऊ? तुम्ही माझं बघता की मी कुठलं सेलिब्रेशन करत नाही, ना गाड्या घोड्यात व्हिडिओ काढत नाही, ना शायनिंग मारत नाही, काय नाही. का? तुम्ही चड्डीत असताना मला बघितलेलं आहे. मी का फुगिरी मारू तुमच्यापाशी? बरोबर ना? त्या सगळ्यांना सांगायचं फुगिरी मारू नका. सर्व तरुणांना माझं एक सांगणं आहे की पहिलं शाळेला प्राधान्य द्या. त्यानंतर जर कोणाला हरल्यासारखं वाटत असेल, काय असेल, नक्कीच पवन जाधवशी संपर्क करा. तुम्हाला रजिस्ट्रार बनवून टाकतो. नक्कीच चांगले दिवस येतील. आई वडिलांचं ऐकत चला. आई वडील कधीच चुकीचा सल्ला देत नाहीत तुम्हाला. आई वडील आपल्या लेकरात चांगलंच व्हावं असं त्यांना वाटत असतं. आपल्याला आई वडिलांचं बोलणं आवडत नसतं. एकेकाळी मला बी आवडत नसायचं. सांगायचे असं करू नको, तसं करू नको. पण मित्रांनो माझं एक वैशिष्ट्य आहे, मी आयुष्यात कोणतंच व्यसन केलं नाही आजपर्यंत. कारण जी बिघडायचा वेळ असतो 10वी ते 12वी 13वी 14वी 15वी पर्यंत, हे जे 7 वर्ष असतं, ते सगळं माझं मेहनतीत गेलं. कुठं रानात खुरपण्यात, कुठं कपडे इस्त्री करण्यात, कुठं गिरण पीठ दळण्यात, कुठं किराणा दुकानात, कुठं कोणाचं पार्सल देण्यात, कुठं कोणाचं शेड बांधून द्यायला, कुठं कोणाचं बांधकाम करून द्यायला, कुठं कोणाचं खड्डं खंडाय, कुठं कोणाची पोती उचलाय. तेच करत करत माझा अभ्यासात पण गेलं, तसंच भरतीला, तसं ग्राउंडला पण गेलं. कामाला कुठल्याच लाजू नका, दिवसही बदलतातच. मित्रांनो मला ओपनिंग खूप येतात, पण तुम्हाला ओपनिंगमध्ये मी दिसतच नाही. मी ओपनिंग करतच नाही. त्याचं रिझन असं आहे की ओपनिंगला 2 पैसे मिळतात, बाउन्सर येतात, हवाबाजी, हात वर खालीवर करायचं योगितो, बरोबर. मग ते काय होतं मित्रांनो, मला भीती वाटते की माझ्यात हवा भरायची. 2 पैसे येणार, हवा भरणार, मी स्वतःला शहाणं समजणार. जी माझी पोरं आहे ती का, माझा जो पाया आहे माझ्या टीममधली, त्या पोरांना मी कमी लेखणार किंवा त्या पोरांपासून अंतर काढणार आणि पैशाच्या मागे लागणार. माझ्या पोरांना अंतर मला द्यायचं नाही. म्हणून मी आज ओपनिंग ही काहीच करत नाही. का तर मला पैशाचा माझी येऊ नये म्हणून. मी कुठली पण पैशाची गोष्ट असू द्या मी कधीच करत नाही. हा जवळच्याला मी फुकाट जातो, जवळच्याच्या ह्याला जे गरीब कष्ट करू जो आहे, ज्याला खरंच जाणार परिस्थिती, मी त्याच्या ह्याला फुकाट जातो. आज मला ओपनिंगला 2-2 लाख रुपये द्यायचं लोक म्हणतात, मी काय म्हणतो, मी एवढा मोठा नाही. एखादं गरीब असलं मी फुकाट जातो, जेवण सुद्धा त्याचं करत नाही. जर त्याच्या इच्छेनं असेल तरच. असं म्हणणं जेव घाला किंवा डिझेलला द्या, कधीच नाही. इंस्टाग्रामवरती 24 लाख फॉलोअर्स पूर्ण झालेत. तसेच यूट्यूबवरती आपले 3 लाख सबस्क्रायबर आहेत आणि फेसबुकवरती आपले 5 लाख फॉलोअर्स आहेत पूर्ण. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झाले. असंच प्रेम साथ तुमची राहू द्या माझ्या टीमवरती. माझी टीम खूप मोठी होताना बघायची. आणि खूप जणांचं मला प्रश्न पडतो की तू भरती तरुण आहे, भरती कर, कुठल्या नोकरीच्या ऑफर येतात. मित्रांनो नोकरी ही मला काहीच करायची नाही. कारण मी नोकरी केली तर मी माझ्या दुनियेत व्यस्त होणार, मस्त होणार. जे माझ्या पोरांनी अपेक्षा ठेवलेली आहे का माझ्याकडनं, माझे पोरं तशीच राहणार. जसं गरिबीतनं मी वर आले तसे गरीब राहणार. यामुळं माझी प्रत्येक टीममधली पोरं मला टॉपला न्यायच्यात. टॉपला नेऊन त्यांना बसवायचं आहे, त्यांचं चांगलं करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो मला माझे जरी आम्ही 5-6 जण दिसत असेल, पडद्यामागे 10-15 जणांची टीम आहे माझी. त्या टीममुळं आज मी इथं उभा आहे. प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह दिली त्यानं, पवन थकू नको, कर. त्या ह्याच्यामुळं माझे मित्र आहेत, भरपूर मैत्रिणी आहेत, त्यांनी प्रत्येकानं मला सपोर्ट केलेला आहे. त्याचबरोबर गाव, माझ्या गावानं मला डोक्यावर घेतलेलं आहे. आज माझ्या आयुष्यातील ज्या गावात मला घर बांधायला नव्हतं, मला घरकुल आलं होतं. 10x10च्या खोलीत आम्ही राहत होतो, आजी आम्ही सगळे. ज्या गावात राहायला काय नव्हतं, त्या गावात गेल्या वर्षी 2024 मध्ये मला टेंभुर्णी भूषण पुरस्कार मिळाला. टोटल 5 जणांना पुरस्कार मिळाले. त्यातले 4 जण एकदम नावलौकिक करोडपती माणसं होते. गरीब सर्वात कमी व्हायचा फक्त एकच, पवन जाधव. तो पुरस्कार माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. कारण ज्या गावात आपल्याला राहायला वावराय परवानगी नव्हती, घर बांधू देत नव्हते, घर नव्हतं, खूप प्रसंग होतं,
पण आज त्याच गावात आपल्याला पुरस्कार मिळाला. भारी वाटतं. एक नागरिक, गावातला प्रतिष्ठित नागरिक म्हणून आज लोक मला बघू लागले वयाच्या 24व्या वर्षी. हे सगळं गावकऱ्यामुळे शक्य झालं. गावकऱ्यांचा मला भरपूर सपोर्ट आहे. सरपंच असतील, सरपंच पार्टी असेल, विरोध पार्टी असेल, दुसरी विरोध पार्टी असेल, सर्वांचा खूप सपोर्ट आहे मला. त्यांच्या सपोर्टमुळे आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहे मी. त्याचबरोबर मित्रांनो, जे लोक ट्रोल करायचे दादा घरच्यांना मला की पोरं बिघडवतं ही, आज तीच लोक त्यांची लेकरं आणून माझ्यापाशी सोडतात. मित्रांनो, माझं घर म्हणजे आनंद आश्रम झाल्यासारखं झालेलं आहे. कुणी पण या, सगळं तुमचंच आहे मित्रांनो. टोटल दररोज घरी आम्ही 10 ते 15 जण राहतो. म्हणजे फॅमिली सोडून माझी टीम 10 ते 15 जणांचा दररोज स्वयंपाक माझ्या घरी होतोच. 10 ते 15 जणांच्या आंघोळी होतात. म्हणजे आपलं म्हणून सगळे राहतात. आणि मित्रांनो, आता माझी टीम वाढत चाललेली आहे. व्हिडिओत घेईल नाही घेईल, पण आता लोक काय म्हणतात, हो की माझं पोरग वाईट वळणावर चाललंय. मी तुम्हाला सांगितलं मागासवर्गीय गल्लीतून आहे. मला म्हणतात की पोरग वाईट वळणावर चाललंय, धर तुझ्यापाशी नेऊन ठेव, तू बरोबर चांगल्या वळणावर त्याला नेशील. मित्रांनो, त्याच ह्यानं मला माझ्या वयापेक्षा मोठे दोस्त नाहीत, थोडेफारच आहेत मोजकेच, पण मला माझ्यापेक्षा वयापेक्षा लहान दोस्तांवर मैत्री करायला खूप आवडते. आणि त्यांचं मला करिअर घडवायचं आहे आयुष्यात. त्यांना घडवायचं आहे आणि त्यांना पुढं घेऊन मला जायचं आहे. जे दिवस मी अनुभवले ते दिवस मला कोणालाच अनुभव द्यायचं नाही. आज कोणासाठी काहीही मदत असेल, माझ्याकडे 1 रुपया असेल तर मी 4 आणि तरी मी मदत करतो माझ्या परीने. गेल्या महिन्यातले एक प्रसंग सांगतो मित्रांनो. येवल्या तालुका जिल्हा येवला आहे, तिथून एक व्यक्ती आला. माझा फॅन होता, चालता येत नव्हतं, लंगडत आला होता. म्हणलं दादा 4 दिवस प्रवास करून आला होता. म्हणलं दादा का? तर मला गेल्या वेळेस ऑगस्टमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. पवन ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझी बायको पण मला सोडून गेली. कारण घरीच म्हणला मी सगळं एकाच जागेला करू लागलो, सगळ्या गोष्टी, आपलं शौचालय हे ते. बायको मुलगी सोडून गेली, मला कोणच नव्हतं, एकटा राहत होता तो. खाया प्यायला काय नाही, एकटा राहत होता. मग त्यानं फाशी घ्यायचा निर्णय घेतला. तो पवन जाधवने एकेकाळी घेतलेला. मग त्यानं पवन जाधवचा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघत तो कधी नीट झाला त्याला समजलं नाही, असं त्यानं मला सांगितलं. आणि त्यामुळं तो तिथून इथं आला. त्यानं ठरवलं होतं नीट झालो कोणाकडे, देवाकडे सुद्धा जायचं नाही, पण पवन जाधवकडे जायचं. पवन जाधव म्हणजे माझा देव आहे असं त्याला वाटलं मित्रांनो. पण मी काहीच नाही, एक गरीब होतकरू तरुण आहे, सुशिक्षित बेरोजगार. तो बिचारा लंगडत आला. मला त्यानं संपूर्ण गोष्ट सांगितली. मित्रांनो, घरात त्याला म्हणलं 2 मिनिटात आलो. घरात गेलो, दरवाजा लावून एवढं रडलो की म्हणलं निवडलेला मार्ग योग्य आहे. आज कोणाचा तरी जीव वाचला माझ्यामुळं. किती मला मी फाशी घ्या गेलेलो, पण तुझा व्हिडिओ बघून मी नीट झालो. तुझ्याकडे बघून शिकलो की बाबा आपली परिस्थिती बी अशीच होती, अशीच आहे, पण आपलं दिवस ह्याचं बदल तसं आपलं बदल. त्यानं सांगितलं म्हणला दादा माझ्यावर एक व्हिडिओ काढून सोडा. म्हणलं का दादा? म्हणलं माझी इच्छा आहे. म्हणलं दादा हे तुमचंच आहे सगळं, मी नुसतं नावाला पण सगळं तुमचंच आहे. माझ्या फॅन लोकांचं पब्लिकचंच अकाउंट आहे हे पवन जाधव मालक नाही त्याच्या अकाउंटचा. 2.4 मिलियन जे आहे ते मालक आहेत माझ्या पूर्ण अकाउंटचं. त्याचा व्हिडिओ सोडला. म्हणलं व्हिडिओ का? दादा म्हणला माझी बायको सोडून गेली, मला बायकोचं देणं घेणं नाही, माझ्या पुरीत माझा लय जीव आहे. 2-3 वर्षाची पोरगी होती, मला माझ्या पुरीला भेटायचं आहे, पण बायको ही मला जवळ करत नाही. ते चालते, पण मला ती तुमची लय मोठी फॅन आहे. जर तिनं ही व्हिडिओ बघितला तर नक्की मला ती कॉन्टॅक्ट करेल. वर्षभर कॉन्टॅक्ट नसलेलं मी व्हिडिओ सोडला. तिनं त्याला फोन केला की म्हणले पवन जाधवचा तो पुतळा बनवला काय घरी बोलायसारखं. तिला विश्वास बसत नव्हता. त्यांचं कॉन्टॅक्ट चालू झालं. 4-5 दिवसांनी बिचारा परत आला भेटाय. मी म्हणलं अरे येड आहे का तू, पायाला लागलंय तुझ्या, आराम कर ना, मी येतो. नंबर दिला, मी त्याला सांगितलं मी तिकडे येतो. म्हणला दादा बोला. असा व्हिडिओ कॉल होता दिला. त्याची बायको आणि पोरगी दोघं मला बोलत होते. मी म्हणलं वहिनी कधी येतं काय? जिंकलो मित्रांनो. आज कोणाच तरी माझ्यामुळे जीव वाचला आणि कोणाच तरी माझ्यामुळं संसार जोडला. बास म्हणलं जिंकलं. मित्रांनो, मला हेच करायचंय. कोण दुःखी नाही राहिलं पाहिजे. कोणाचं काय असेल काय, मी तुमच्यासाठी बनलेलो आहे. मी एक वेळेस माझ्या घरच्यांचा नाही पण तुमचा आहे. कोणाची काही अडचण असू द्या, माझी परिस्थिती लय मोठी नाही, माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं मी करल. आणि आज सगळ्यांना हसवणारा पवन जाधव आज इथंपर्यंत उभा राहिला आहे फक्त तुमच्या प्रेमामुळं. तुमचा उपकार मी कधीच विसरणार नाही. तुमच्या उपकारामुळं आज मी इथं उभा आहे. सर्वांना प्रश्न पडतो, सूरज चव्हाणला पवननं सपोर्ट केला. सूरज चव्हाणला पवननं सपोर्ट केला कसं काय? मित्रांनो, सूरज चव्हाण बिग बॉसला गेला.
त्याच्या अगोदर आमची ओळख नव्हती. लोक म्हणते ती की सूरजचा वाईट वेळ होता तेव्हा तू कुठं होता. मित्रांनो, माझी पण वाईट वेळ चालू होती ना. प्रत्येकाची वाईट वेळ असती. आपण त्याच्या बघू शकत नाही, ते आपल्या डोकून बघू शकत नाही, कारण प्रत्येकाचं प्रत्येकाला निस्तरायचंय. आपण एकदा स्वतःला सिद्ध करावं लागतं, मग दोन्ही आपल्यापाशी असते. त्याचबरोबर सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये गेला. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर मी ठरवलं की सूरजला सपोर्ट करायचा. सपोर्ट करायचं कारण काय, की बाबा एक गरीब आहे. जे मी सूरजमध्ये मला पाहत होतो की आज जर सूरज जिंकला तर उद्या अख्खा महाराष्ट्र जिंकणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रातलं सर्व तरुण जिंकणार आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातलं झिरोतून जे घडते तरुण ते सर्व तरुण जिंकणार आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातले सर्व रील स्टार जिंकणार आहे. त्याच अनुषंगानं मी ठरवलं सूरजला सपोर्ट करायचा. मित्रांनो, दिवस रात्री एक केले, तुम्हाला माहितीच आहे. माझी येडा मेहनत बुद्धी घातली असं म्हणावं लागेल मला. पण हे सपोर्ट माझ्यामुळे शक्य नाही झालं. हे सपोर्ट फक्त तुम्ही केलाय, मी नाही. मी एकटा माणूस काय करणार आहे. ह्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि त्या काळी त्याला वोट दिलं म्हणून तो जिंकला. खूप जण म्हणतात की पवन तुझ्यामुळे सूरज जिंकला, तू जीवाचं रान केलं, दोस्त असा होता तुझ्यासारखा. मित्रांनो, काही सुद्धा नाही. सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. मी फक्त माझं कर्तव्य निभावलं की एखाद्यावर वाईट वेळा, एखाद्याला गरज आहे, आपण उभं राहायचं. आपण पैसे देऊ शकत नाही, आपली एवढी परिस्थिती नाही, पण आपण सपोर्ट करू त्याला. त्याच अनुषंगानं बाकीच्यांच्या भरपूर ऑफर आले मला लाखोमध्ये की आम्हाला बाकी सपोर्ट, आमच्याला सपोर्ट कर, सूरजला करू नको, तुला एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो. मी मला नाही. बेईमान होणाऱ्यातला पवन जाधव नाही. पवन जाधव गरीब आहे पण स्वाभिमानी आहे. त्याच्या अनुषंगानं सूरजला सपोर्ट केला. फळ महाराष्ट्राचं बघताय तुम्ही. माझा भाऊ विनर झाला, माझा दोस्त विनर झाला. तेव्हापासून मी सूरजसोबत आहे. वाईट गोष्टी आजपर्यंत घडल्या त्याच्या आयुष्यात, पण इथनं पुढं घडू न द्यायचं मी त्याला वचन दिलं. आणि सूरजसोबत मी कायमस्वरूपी आहे. आणि दुसरी गोष्टी, सूरजचं लग्न, सूरजच्या लग्नात पवन जाधव सगळ्यांना दिसला. सगळ्यांना वाटलं पवन भारी केलं. काय झालं मित्रांनो, जळणाऱ्यांनी ट्रोल बी केलं की म्हणली फेम चोरला, फेम चोराय गेला. मित्रांनो, फेम चोरायचं काहीच नाही. माझं पण आहे तर 24 लाख, कुठंतरी 23-24 लाख फॉलोअर होतंच आपलं. थोडंफार आपलं होतं. सूरज एवढं नाही पण थोडंफार होतंच. पण विषय फेम चोरायचा नव्हता. कोणी बी म्हणून जावं, अख्ख्या लग्नात पवन जाधव बाउन्सर घेऊन होता किंवा सेलिब्रिटी म्हणून होता. मित्रांनो, एक त्याचा भाऊ म्हणून मी तिथं होतो, एक त्याचा मोठा भाऊ म्हणून मी तिथं होतो. त्याच्या लग्नापासून हळदी 5 ड्रेस नेलं होतं मी लग्नात घाला, वेगवेगळं घालायचं. यार की शादी. मित्रांनो, एकच ड्रेसवर होतो, ह्या ड्रेसवर. परत संध्याकाळी तेवढा बदलला, कारण त्रासच तेवढा झाला. सगळं त्याचं मॅनेजमेंट, कपडे, हळदी, रिंग, सगळ्या गोष्टी जेवढ्या म्हणजे मॅनेजमेंट आम्हाला करता येईल तेवढ्या आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या भावाचं सुखरूपपणे लग्न पार पाडलं. त्याला शब्द दिला होता, भावा मी तुझ्यासोबत आहे. मी सूरजसोबत उभा राहिलो. आज गरिबाचा दिवस कुठंतरी यायला लागलेत. भाऊ बिग बॉस विनर झाला सूरज. असंच प्रत्येकाचं मेहनत करत राहा मित्रांनो. सूरजसारखं तुमचं हे दिवस बदलतील. आणि मी खूप खुश झालो, कारण की मित्रा स्वप्न पूर्ण झालं म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं असतं. आज मित्र मोठा होतोय ना, कॉलर टाईट करून सांगायचं ही माझा मित्र आहे, मोठा होतोय म्हणून. मित्र लहान होतो ना तरी बी त्याच्यावर राहायचं. मित्राचा साथ कधी सोडायचं नाही. अजून एक गोष्ट मित्रांनो, मी जेव्हा फाशी घेतली होती त्यावेळी माझ्यापाशी एक पण मित्र नव्हता. सर्वांना एक सांगायचंय की आपापसात काही पण होऊ द्या, मित्राची साथ सोड नका. कारण काय होतं, एक वेळेस तू एकटा पडतो, एक वेळेस कुटुंब मागं राहतं, पण मित्र सोबत पाहिजे. मित्र जे आहे ना ते कशातच आपण तुलना करू शकत नाही. मित्र असला ना धीर देतो, कर आम्ही आहे, सगळे आहे, मेहनत कर. त्यावेळेस मित्र भरपूर आहेत. मित्रांमुळेच आज इथं उभा आहे. मित्रांच्या सपोर्टमुळेच. मला लय मित्रांना माझ्या सपोर्ट केला, मैत्रिणींना केला. त्यावेळेस कोण नव्हतं. सगळ्यांना सांगायचं मित्रांनो की आपला मित्राबरोबर भांडणं उद्या काय उद्या लगेच मिटवून घ्या. माझी हात जोडून पाया पडतो तुमच्या. मित्राबरोबर कुठल्या पण भांडणं असू द्या, काय मैत्री तोड नका, मिटवून घ्या. कारण की उद्या ते मित्र आपल्यात असेल का नाही सांगता येत नाही. डिप्रेशन असतं, टेन्शन असतं, राग असतो त्याला, कधी काय करेल सांगता येत नाही. एक वेळेस पोरगी सोडून गेलेलं दुःख नसतं, प्रेम सोडून गेलेलं, पण मैत्रीचं दुःख खूप होतं. त्याच्या अनुषंगानं मित्राबरोबर प्रामाणिकपणे आणि गद्दारी कधी करू नका, सोबत राहा. मित्रांनो, आज माझ्याकडे 2 4चाकी आहेत, 2 टू व्हीलर आहेत. त्यातली एक टू व्हीलर BMW आहे, जी माझ्या सोलापूर जिल्ह्यात कोणाकडे नाही. मी ती घेतली, सगळे लोनवर घेतलेलं आहे मित्रांनो.
हे पैशावाला आहे म्हणून नाही, लोनवर सगळं घेतलेलं आहे. पण हिनवी लय झाली होती. गाडी एक जणाला मागायला गेलो होतो, दादा गाडी दे. त्यानं नाही म्हणला, म्हणजे गाडी लावलेलीच होती पाठीमाग, बघितली होती मी. तो म्हणला नाही लागा म्हणला, एका मित्राने नेली. घरी येऊन सांगितलं, मम्मी अगं म्हणलं गाडी, म्हणजे मला एक व्हिडिओ रील काढायची होती. मग म्हणली जा गाडी घे. म्हणलं काय जा म्हणली, आई जिथे आहे की अजून एक बचत गट काढते म्हणली, जा घे. मित्रांनो, वाढदिवसाला माझ्या आई वडिलांना BMW गाडी मला गिफ्ट दिली. हे खूप लोकांचं स्वप्न. आज माझी BMW धूळ खात पडली. म्हणजे चालू आहे, काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, ती चालवायची वेळ नाही. विशिष्ट वेळेनंतर सगळ्यांना इंटरेस्ट कमी होतो. आता मी जबाबदार झालोय. माझ्या कुटुंबाचं रक्षण, माझे 7 कुटुंब, माझी टीम, सगळ्यांचं मला पालन पोषण करायचंय. माझा बाप 2 व्हीलरवर फिरायचा वन. मित्रांनो, एक प्रसंग तर तुम्हाला सांगतो. आई बाप माझे बाप जागरण गोंधळात वाजवायचा, जागरण गोंधळात, आणि माझी आई जागरण गोंधळात गाणं म्हणायचे. 2 व्हीलरवर आई बाप जायचे माझे असल्या थंडीत, आणि घरी बहीण आणि मी दोघंच. बिचारे 2 व्हीलरवर जायचे आणि रात्रभर ती म्हणून यायची, आणि दुसऱ्या दिवशी वर्धवा लग्नाचा असायचा, पण ती बी करायची पैशासाठी. पैसा लय वाईट गोष्ट आहे मित्रांनो, सगळ्यांनी जपून वापरा. उधळमास कोणी करू नका. आणि लक्ष्मी आहे ती एकदाच येते, परत लई होतं. ती मी टिकवून ठेवलेलं आहे. कारण की मित्रांनो, मी माच कधीच करत नाही, तुम्हाला सांगितलं. कारण की माझ्या आईबापांना लई संघर्ष केला आहे त्या गोष्टीसाठी. मी जी स्वप्न बघितल्यात माझ्या आईबापासाठी, ती मी सगळी पूर्ण करणार. त्यांना नाद वाटला पाहिजे. मित्रांनो, मला एखादाच रडतो मी की मी पोलीस होऊ शकलो ना, आर्मीत जाऊ शकलो. माझं स्वप्न होतं, अजून बी स्वप्न आहे की मी एक दिवस तरी वर्दी घालल नाही. काय ती पुढचा प्रश्न. पण स्वप्न बघायला काय जाते, स्वप्न तुटलेलीच आहे ती सगळी. तरी एक मन म्हणतं की एक दिवस तरी मी वर्दी घालल, पोलीसची किंवा आर्मीची. अजून बी माझं स्वप्न आहे. आणि इथं नाव लावलं पवन पल्लवी जाधव. ज्या आईच्या नावानं ज्यांनी मला चिडवलेलं आहे का, त्या आईचं नाव माझ्या छातीवर लावलं. अजून पण माझं स्वप्न आहे मित्रांनो, कलाकारीत माझी 4थी पिढी आहे. माझ्या पंजोबापासून कला चालत आलेले. पंजोबा झालं, आजी आजोबा, माझी मावशी सख्खी अमृता, माझी मावशी असेल, आई असेल. माझी मावशी गायिका आहे, भजन म्हणते, आई लावण्या म्हणते. अजून पण मित्रांनो, बँजो आहे आपला. माझी आई 24 लाख फॉलोअर्स माझे झालेत. माझी आई अजून पण रस्त्यावर गाणं म्हणते. माझा बाप अजून पण रस्त्यावर वाजवतो. परिस्थिती बदलते, त्यांना म्हणतो घरी राहावा, मी 2 घास तुम्हाला सुखानं घालू शकतोय. नाही बाप म्हणते ते, तू आम्हाला शहाणपणा शिकवू नको. ह्यानंच आम्हाला शून्यातनं उभा केलं, आणि तू आज आहे ना आमच्या कलेमुळे इथं आहे. आम्ही कला केली नसती तू उपाशी मिळाला. एक वेळ अशी होती की आमच्या कुटुंबात कोणच आमच्या सोबत नव्हतं ना, आम्ही म्हणजे सगळं वेगळं होतं. पण मित्रांनो, आमची जेव्हा वाईट वेळ होती तेव्हा कोणच सोबत नव्हतं ना, कोणी साथ दिली नाही. कोणीच साथ दिली नाही. राग येईल, कोणीच साथ दिली नाही. पण माझी चांगली वेळ आली आता. पण मी काय ठरवलं, ज्यांनी वाईट वेळी साथ दिली ना त्यांना आपण द्यायची, कारण सगळ्यावर वाईट वेळ होती. मित्रांनो, आता टोटल 70 ते 80 लोकांचं आमचं एक कुटुंब तयार झालेलं आहे. 70 ते 80 लोकांचं. एकटा फकड्या बघतो त्याचं सगळं. कोणाचा बड्डे असतील, सगळ्या आज्यांचं बड्डे, आजोबांचं. काय लागते 200 रुपयाच्या केकला, पण आनंद केवढा आहे. दर महिन्याला काहीतरी इव्हेंट काढतो मी घरात, काहीतरी, जेणेकरून ती सगळी एकत्र यावी, सगळे कुटुंब. कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या परिस्थितीत बिझी असतं. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीत व्यस्त असतं, घडवण्यासाठी, 2 पोटाची खळगी भरण्यासाठी. काहीतरी कार्यक्रम काढून मी सगळी एकत्र आणतो. सर्वांना एकच सांगायचंय, भावकीतील कुटुंबातील काय वाद असेल होता तेवढं मिटवून घ्या. जुनं वाद लक्षात ठेवून ह्यानं माझं असं केलं तर तसं केलं तर, वर देव त्याला शिक्षा देत असतोय. तुम्ही आपलं प्रेमाने घ्या, बाबा चल सोबत चल. बघा तुम्ही एकदा ती ट्रिक फॉलो करून बघा, त्याचं चांगलं करा, आपलं आपोआप चांगलं होईल. मित्रांनो, त्याच्या अनुषंगानं सगळं माझं चांगलं आहे. अर्धी भाकर सुखाची मी खातोय, अर्धी भाकरीत खुश आहे, कारण की माझे आईबाप समाधानी आहेत. मित्रांनो, माझ्या आयुष्यात खूप मोठी स्वप्न आहेत. घरासमोर गाडी, बंगला हळूहळू पूर्ण करतोय. हाही घराचं रिनोव्हेशन चालू आहे. आपल्या झोपडीला ताजमहल बनवायचे स्वप्न बघतोय, ते ह्या अनुषंगानं चालू आहे. फक्त आई वडिलांसाठी करतोय मी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या टीमसाठी. माझं भविष्यात एक स्वप्न आहे मित्रांनो, जेव्हा बाहेर कधी बंगला बांधल मी, तेव्हा
माझ्या बंगल्याच्या अगोदर माझ्या प्रत्येक पोराचा, माझ्या टीमच्या प्रत्येक पोराचा बंगला असेल. माझं फ्युचर ड्रीम आहे ते. टीमचा बंगला सगळ्यांचं, आणि मग माझं घर असेल. पहिलं माझ्या टीमचं. आयुष्यात जे पण काय करेल पहिलं माझ्या टीमचं असेल, तिथनं पुढं माझं असेल. मला स्वतःसाठी काहीच नको. माझी पोरं जरी आनंदी राहिली, माझं कुटुंब आनंदी राहिलं, बस त्याच्यात माझा विजय आहे. बाकी काय ना, बाकी सर्वांचं तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाकी मी माझी कला जपत राहील, मेहनत करत राहील. तुमच्या प्रेमामुळं आज इथपर्यंत आलोय. आयुष्यभर गाजत राहील, माजणार कधीच नाही. माझ्या पोरांना खूप मोठं होताना मला बघायचंय. त्याला तुमची साथ असू द्या. माझ्यावर जळणारे आमचा डायलॉग शमन्या ह्या शब्दाला मी पुढे जाऊनी म्हणून ठेवत होते जे लोक नावं, आज तेच म्हणतात. बिग फॅन भाऊ. धन्यवाद. ग्रोमोशन टीमनं मला इथं बोलवलं, एवढं मोठं मला समजलं, त्याबद्दल खूप खूप आभार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.